नमस्कार. मी डॉक्टर नितीन निकम, पेन रिलीफ नस निसर्ग उपचार रुग्णालय सिल्लोड. आज आपल्याकडं एक काका आहे, ते काही दिवसानंतर आपल्याकडे आले आहे. ते जालना जिल्ह्यामधून आपल्याकडे उपचारासाठी येतात. ते मागच्या वेळेस आपल्याकडे एकदा आले होते, ते परत आता आपल्याकडे आले. त्यांना काही परिस्थिती त्यांची होती, त्यांना अगोदर किती वेदना होत्या. आपल्याकडं सातत्याने रुग्ण येत असतात. प्रत्येक रुग्णांचा व्हिडिओ बनवणं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणं शक्य होत नाही. पण ज्या ज्या रुग्णांची समाधानकारक प्रतिक्रिया असते, ज्या ज्या रुग्णांची मनाभावनापासून इच्छा असते, ज्या ज्या रुग्णांना खरोखरच एकदम 100% आराम पडतो, अशा रुग्णांचे आम्ही सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत असतो. आज आपल्याकडं जे काका आहे, त्यांना या उपचारामध्ये किती आराम झाला हे आपण त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊ. नमस्कार. तुमच्या गावाचं नाव काय? चिंचखेड. चिंचखेड. चिंचखेड तालुका अंबड, जिल्हा जालना. जालना. काय त्रास होता अगोदर? काय त्रास होता अगोदर? आमच्या तुम्हाला काय त्रास होता अगोदर? आता आज काय एवढं नाही, काय अगोदर काय त्रास होत होता? त्रास ना, हा, फक्त पाय दुखत. आता दुखते का? असं क्लिअर झाले का हो. एकदम? एकदम नाही, खरं तर खरं सांगतो मी. हो. त्या दिवशी मला चालता यायला लागलं. हो मग असं त्याकडून चालता येत नव्हतं. का? आता पाय गोळीत पाहिलं गो. हा, बरं. बाग कोणी क्लिअर झाला आता आहे ना? एकदम शोर लागलं. हा हा हा. 100% चांगलं झालं. चांगलंय, त्याला आनंद आहे. एकदम आपल्याला अनुभव काही पाहिजे पाहिजे. अगोदर चालता येत नव्हतं ना? पायाला गोळीत होते. पायाला गोळी यायची. असं असं पाय होते असं चाललं काय करत बसलं. आता एक कोच काय होत. ओके. यांना L4 L5 कमरेमध्ये जी नस आहे ती दबत होती, त्याच्यामुळे यांना जे आहे तर पायामध्ये वेदना होत होत्या, कमरेमध्ये त्रास होत होता. पायापासून लागणारी जी कळ आहे ती कमरेपर्यंत जात होती, त्याच्यामुळे यांना फार वेदना होत्या. तर त्या वेदनापासून ते आज पूर्णपणे मुक्त झालेले आहेत. त्यांना कुठल्याही प्रकारची वेदना नाही अशी ते सांगतात. असे भरपूर रुग्णांचे आम्ही या ठिकाणी ऑपरेशन वाचवण्यामध्ये यशस्वी ठरलो. या निसर्ग उपचारामध्ये आम्हाला भरपूर रुग्णांचे ऑपरेशन वाचवता आले. असेच तुमच्या परिसरामध्ये आजूबाजूला जर कोणी रुग्ण असले तर त्यांना आमच्या हॉस्पिटलशी नक्की संपर्क साधायला सांगा. धन्यवाद.